हॅलो मंडळी, चला पाहूया घरगुती प्रकारे आपण पास्ता कसा बनवणार आहोत. पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपण पास्ता त्याच्यात टाकून घेतला आहे. गाईस, तुम्ही पास्ता कोणताही वापरू शकतात, नो प्रॉब्लेम. थोडंसं हलवून घ्या आणि त्याला मस्त शिजवून घ्या आणि शिजवल्यानंतर त्याच्यातलं पाणी गाळून घ्या गाईस. आणि त्याला साईडला ठेवून टाकू आपण. थोडंसं तेल टाकून त्याला साईडला ठेवून टाका. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये टोपामध्ये तेल. पास्ता बनवायला सुरुवात केलेली आहे आपण. जिरं थोडंसं ब्राउनिश होऊन दिलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर कांदा टाकला आहे गाईस. त्याच्यानंतर मम्मीने अद्रक लसूणची पेस्ट घरातच बनवलेली होती. घरातली पेस्ट खूप छान लागते, म्हणून मोस्टली घरातली पेस्टच यूज करा, तर छान तुम्हाला चव येईल पास्त्याची. आता तुम्ही त्याच्यामध्ये लाल मसाला आणि हळद टाका आणि त्याला चांगले प्रकारे हलवून घ्या आणि मग त्याच्यामध्ये टाका टोमॅटो. टोमॅटो टाकल्यानंतर कोथिंबीर टाका. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं चांगल्या प्रकारे हलवून घ्या आणि त्याच्यामध्ये पास्ता मसालाही नक्की टाका आणि चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर थोडंसं पास्तामध्ये पाणी टाकून गाळून घेतलेलं आहे, कारण सुटसुटीत झाला पाहिजे आपला पास्ता. आणि पास्ता टाकून मस्तपैकी मसाल्यात हलवून घ्या. आता बघा, पास्त्याला किती छान रंग आलेला आहे आणि एकदम चविष्ट बनला आहे गाईस. तुम्हाला पण रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.